तुम्हाला जर केक बनवायची इच्छा असेल आणि घरात बटर पेपर नसेल तर काय करायचे? तर माझ्या ट्रिकने केक कधीच फ्लॉप होणार नाही. 1 वाटी बारीक रवा, तुम्ही रवा जाड किंवा बारीक वापरू शकता. अर्धी वाटी साखर, साखर नियमित वापरा, पिठी साखर नको. 3 वेलची मी सोलून घातले आहेत आणि चिमूटभर मीठ. आता आपण मिक्सरच्या भांड्यात याला बारीक करून घेऊ. आता आपला रवा हा बारीक झालेला आहे. पिठी साखर वेलची सर्व बारीक झालेले आहेत. रवा थोडा हाताला क्रश लागत असतो, तो तसाच हवा असतो. आता यात आपण पाव वाटी तूप, तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही सोयाबीन किंवा सूर्यफूल तेल वापरू शकता. अर्धी वाटी दही, दही घट्ट घ्यायचे आहे, ताजी दही घ्यायची आहे. खूप जुनी दही घ्यायची नाही, आंबट लागते. यातच आता पाव वाटी दूध घालायचे आहे. आता याला थोडं चमच्याने ढवळून घेऊ आणि मिक्सरमध्ये थोडं एक याच्यावरच फिरवून घेऊ, जास्त फिरवायचे नाही. आता आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेले आहे. हे पहा, तुम्ही जे पाहू शकता बॅटर छान झालेले आहे. आता यात अर्धा चमचा इनो घातला आहे, त्याच्यावर थोडंसं दूध घालायचं. आता याला आपण परत थोडं फिरवून घेऊ. आता आपलं बॅटर केक बनण्यासाठी रेडी झाले आहे. आता आपण एक कुकरचा डबा घेऊ, त्याला थोडंसं तूप लावून घेऊ आतल्या साईडने. आपण हा केक तव्यावर बनवणार आहोत, ओव्हन किंवा कुकरची आपल्याला गरज नाही. या डब्याला आता सर्व बाजूने तूप लावून घेतले आहे. आपण आता गॅसवर तवा थोडा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. आपण तव्यावर केक करणार आहोत, आपल्याला कुकर किंवा ओव्हनची गरज नाही. झटपट तव्यावर केक पटकन तयार होतो. याला आता आतून थोडं मैदा टाकून याला कोटिंग करून घ्यायचे आहे. तयार केलेले बॅटर त्या डब्यामध्ये अर्ध्या प्रमाणात भरा. सर्वांना माहीत आहे की ओव्हनमध्ये बेकिंग केल्यावर किती वेळ जातो, त्यासाठी योग्य उपकरणाची आवश्यकता असते. पण आज आपल्याला तव्यावर कोणत्याही ओव्हन शिवाय अगदी 20 मिनिटात रवा केक बनवता येईल. आता आपण वरून फ्रुटी घालूया. तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे, त्यावर आता आपण हा डब्बा ठेवून देऊ. आता याला वरून आपण एक पातेले झाकत आहे. याला स्लो गॅसवर 21 मिनिटे केक तयार करायचा आहे. आता 20 मिनिट झालेले आहेत. आपला केक तयार झालेला आहे. आपल्या सुरीला जर आपण चिकटला नाही केक, त्यामुळे आपला केक तयार झाला आहे. आता आपण याला काढून घेऊ. याला एक 5 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवू. याचे सुरीने कडा काढून घेऊ. अशा पद्धतीने केक केला तर अजिबात तुटत नाही आणि पटकन 20 मिनिटात केक होतो. याला कुकरची किंवा ओव्हनची गरज लागत नाही. आता आपण केक काढून घेऊ. पहा, केक चांगला तयार झाला आहे.